मोदीजींचं मंदिर बांधलं जाणार आहे ही गोष्ट तुम्हाला पटत नसली तरी देखील खरी आहे आणि त्यात सगळ्यात पहिली पूजा स्वतः मोदीजी करणार आहेत आणि ही फक्त चर्चा नाहीये तर ह्यावर परमिशन पण मिळाली आहे। श्री भगवान नरेंद्र मोदी जी का भव्य मंदिर पटना में बनाने की स्वीकृति हो गई है। 2 दिन पहले जब मंत्रिमंडल सचिवालय समाज कल्याण विभाग में ये बैठक हुई तो मैंने ही प्रस्ताव रखा और इस प्रस्ताव को मंजूरी मिल गई। अब बिहार सरकार का काम है जमीन का आवंटन करेगी और पटना के अंदर विश्व का सबसे बड़ा मंदिर भगवान श्री नरेंद्र मोदी जी का मंदिर बनेगा। पण मंदिर नेमकं का बांधलं जाणार आहे? कारण 2019 मध्ये मोदी सरकारच्या काळात ट्रान्सजेंडर पर्सन्स ऍक्ट तयार करण्यात आला आणि कारण तो मोदी सरकारच्या अंडर पास झाला त्यामुळे आभार म्हणून मोदीजींचं मंदिर बांधण्यात येतं। पण ह्या ऍक्ट वर बोलायचं झालंच तर याचं खरं क्रेडिट सुप्रीम कोर्टला द्यायला हवं, कारण 2014 मध्ये सुप्रीम कोर्टने सेंट्रलला आदेश दिला होता की हे बिल पास करा आणि तेच बिल मोदी गव्हर्नमेंटने 2019 मध्ये पास केलं। बरं ठीक आहे, तरी मी मानतो की मोदी गव्हर्नमेंटचं क्रेडिट आहे, तरी देखील मला हे मंदिर बांधणं पटत नाहीये। तुम्हाला जर मोदीजींचे उपकार फेडायचे तर त्यांचे आभार माना, त्यांना सन्मानित करा, पण ही मंदिर बांधण्याची कॉन्सेप्ट काय? हा कुठल्या देवाचं मंदिर बांधायचं असतं तर मी काही बोललो नसतो, पण नेत्याचं मंदिर का बांधायचं? अंध भक्तांनो जरा डोळे उघडून बघा, धर्माची इज्जत हिथं चालली आहे। हे असं कुठल्या पण नेत्याचं मंदिर बांधायला लागले तर येणारी पिढीला काय वाटणार? येणारी पिढी जन्माला आल्याच ते नेत्याचं मंदिर बघणार आणि त्याला देव समजणार आणि 100 वर्षानंतर नरेंद्र मोदीला देवाचा अवतार मानलं जाणार। आता काही लोक म्हणतील की मोदीमुळे हिंदू धर्म वाचलाय तर त्याचं मंदिर असायलाच हवं की, आणि त्यात काय गैर आहे? त्यांना माझा एक प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची कंडिशन सध्या काय आहे? सांगणाऱ्यांनी सांगू नये आणि बोलणाऱ्यांनी बोलू नये अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांची सध्या कंडिशन आहे। मोदीचं मंदिर बांधण्यासाठी सेंटर जागा अलॉट करते आणि लोक दान करतायत। आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे गड पुन्हा उभे करायचे, करा दान। अरे तुमचं सोडा, ज्या माणसाच्या नावाने मंदिर बांधलं जातं ना त्या माणसाने पण अजून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांबद्दल बोललं देखील नाही। ज्याला अंध भक्त देव मानतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त इलेक्शनच्या वेळेस घेतलंय। सरळ सांगायला गेलं तर मोदीचं मंदिर ही धर्मात असलेली घुसखोरी आहे, पण यावर एकही सोकळ धार्मिक बोलणार नाही, कारण धर्मावर कुणी तलवार नाही घेऊन आलं। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्म कधीच तलवारीने संपवला जात नाही, तो विचारांनी संपवला जातो आणि एखाद्या नेत्याचं मंदिर येणाऱ्या भविष्याच्या विचारांवर घाव घालणार एवढं लक्षात ठेवा। बाकी यावर तुम्ही तुमचे विचार मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फॉलो केलं नसेल तर आत्ताच करून घ्या।